Welcome all. We were discussing the mechanism of organic reactions. मेकॅनिझममध्ये पहिला स्टेप असतो बॉन्ड ब्रेकेज आणि दोन प्रकारचे बॉन्ड ब्रेकेज आपण सांगत होतो. दॅट इज होमोलायसिस और होमोलायटिक बॉन्ड फिशन, हेटेरोलायसिस और हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. इक्वल ब्रेकेज जर झालं, कोव्हॅलंट बॉन्डचं इक्वल ब्रेकेज झालं तर त्याला होमोलायसिस म्हटलं आपण. आणि अनइक्वल ब्रेकेज, अनसिमेट्रिकल ब्रेकेज जर झालं तर त्याला हेटेरोलायसिस आपण म्हणालो. जे ऑर्गॅनिक रिॲक्शन्स होमोलायसिस न होता त्याला नॉन पोलार और फ्री रॅडिकल रिॲक्शन्स असं म्हणावं. नॉन पोलार दोन टोकं नाही आहेत, प्लस डेल्टा मायनस डेल्टा असं पोलार नाही आहे, त्याला म्हणायचं नॉन पोलार और फ्री रॅडिकल रिॲक्शन्स. आणि जे रिॲक्शन्स पोलार सॉल्व्हंटमध्ये होतात किंवा जे रिॲक्शन्स हेटेरोलायसिसमुळे होतात, हेटेरोलायटिक बॉन्ड फिशनमुळे होतात, त्याला म्हणायचं काय? त्याला काय म्हणायचं? दोज आर कॉल्ड एज पोलार, हेटेरोपोलार, है ना, पोलार, हेटेरोपोलार और आयोनिक रिॲक्शन्स. हेटेरोलायसिसमुळे झालेल्या रिॲक्शन्सला काय म्हणायचं? पोलार, हेटेरोपोलार किंवा आयोनिक ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. आयोनिक ऑर्गॅनिक रिॲक्शन्स. डू यू अंडरस्टँड? ठीक आहे. आता पहिल्यांदा जर समजा हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन झालं तर त्या हेटेरोलायटिक बॉन्ड फिशनमध्ये दोन गोष्टी पॉसिबल आहेत. एक तर कार्बनला पॉझिटिव्ह चार्ज येईल किंवा त्याला निगेटिव्ह चार्ज येईल. कार्बनला पॉझिटिव्ह आलं, कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन. कार्बनला निगेटिव्ह चार्ज आलं, कार्बॅनियन आयन. लक्षात आलं का बघा? नाव ह्या कार्बोनियम आयन किंवा कार्बोकॅटायनला किंवा कार्बॅनियन आयनला पुढील स्टेपमध्ये काय होतं? रिएजंट्स अटॅक करतात. रिएजंट्स काय करतात? अटॅक करतात. मग रिएजंटचे जे टाईप आहेत ते महत्वाचे. म्हणजे कुठल्या रिॲक्शनसाठी? पोलार रिॲक्शनसाठी. हेटेरोलायसिस एकदा झालं ना, हेटेरोलायसिस एकदा झाल्यानंतर, बॉन्ड ब्रेकेज झाल्यानंतर जे अटॅक होणार आहे ते दोन प्रकारे होऊ शकतं. एकतर इलेक्ट्रोफिलिक अटॅक होऊ शकतो किंवा न्यूक्लिओफिलिक अटॅक होऊ शकतो. होमोलायसिस झालं असेल तर फ्री रॅडिकल अटॅक असतो, बरोबर आहे. पण हेटेरोलायसिस जर झालं तर कसला अटॅक होतो? अटॅक ऑफ अ रिएजंट, आहे ना. त्या सबस्ट्रेट मॉलिक्यूलमध्ये, ऑर्गॅनिक रिॲक्शन्समध्ये जे मुख्य मॉलिक्यूल आहे ते सबस्ट्रेट मॉलिक्यूलमध्ये काय होऊ शकतो? अटॅक होतो. फर्स्ट टाइप ऑफ रिएजंट इज इन हेटेरोलायसिस, हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन झाल्यानंतर फर्स्ट टाइप ऑफ रिएजंट इज इलेक्ट्रोफाइल्स किंवा इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. What are electrophilic reagents or electrophiles? Electron deficient species which attacks electron rich centers. What are electrophilic reagent? Electrophilic reagent किंवा electrophile म्हणजे काय? ती इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेशीज, म्हणजे स्वतः ह्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, ते इलेक्ट्रॉन रिच सेंटरला अटॅक करणं. म्हणजे निश्चितपणानं सबस्ट्रेटचा जो कार्बॅनियन आहे, कार्बॅनियॉन म्हणजे काय? मायनस, त्या मायनसला अटॅक करणार आहेत, मायनस सेंटरला अटॅक करणार आहेत. म्हणजे ह्यांना असंही म्हटलं जातं इलेक्ट्रॉन सीकिंग स्पेशीज और इलेक्ट्रॉन लविंग स्पेशीज. अरे, इलेक्ट्रॉनवर तुम्ही भरपूर प्रेम करता म्हणजे तुमच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. यू हॅव अ डिफिशियंट, electron deficient. So the electron deficient species, the electron deficient species which attacks electron rich centers. The electron rich, so हे बघा, electro means electron, philic हा शब्द, electrophilic, philic means to love, philic means to love. So electrophilic means electron loving species, electron loving species which attacks electron rich center. इलेक्ट्रॉनची कमतरता ह्यांच्याकडे.
इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस म्हणजे इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. इलेक्ट्रॉन सीकिंग, सीक है ना, फाइंड आउट, शोधणे है ना. आर यू गेटिंग दिस? नाउ सी एक्झाम्पल्स. CH3+. आता CH4 होता, हायड्रोजन तिथून ब्रेक होऊन इकडचा हा p ऑर्बिटल मोकळा आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, इलेक्ट्रोफाइल्स मध्ये एखादा ऑर्बिटल मोकळं असू शकतं, म्हणजे त्याच्यात इलेक्ट्रॉनची कमतरता असू शकते. सो p ऑर्बिटल इज एम्प्टी. p ऑर्बिटल इज एम्प्टी. नाउ हियर CH3+ इज अ इलेक्ट्रोफाइल. आता Na+, याने इलेक्ट्रॉन दिलाय आणि आता पॉझिटिव्ह चार्ज झालाय. सो अगेन पॉझिटिव्ह चार्ज विल अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन्स. सो इट इज अ इलेक्ट्रोफाइल. हे बघा, दिस इज ऑल्सो इलेक्ट्रोफाइल. एक मिनिट, NH3 असं लोन पेअर असला असता, लोन पेअर असला असता, तो काय झाला असता, न्यूक्लिओफाइल झाला असता. नेक्स्ट आहे न्यूक्लिओफाइल, न्यूक्लियस लव्हिंग, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन असतात. But here it has lost its lone pair and has become plus. It is a electrophile. Electrophile. Alright? ठीक आहे. आता इलेक्ट्रोफाइल ओळखणं सोपं आहे कधी, ज्यावेळी चार्ज दिला असेल. पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस इलेक्ट्रोफाइल असतात, बरोबर आहे ना. बट न्यूट्रल असेल ना तर ओळखणं मुश्किल होतं, इलेक्ट्रोफाइल आहे का न्यूक्लिओफाइल आहे. त्यावेळी कसं ओळखायचं, लक्षात ठेवा, जे इनकम्प्लीट ऑक्टेट वाले आहेत, इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे त्यांच्यात इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. इनकम्प्लीट ऑक्टेट, एक्सपांडेड ऑक्टेट कुठे शिकवलंय, केमिकल बॉन्डिंग मध्ये, राईट. इनकम्प्लीट ऑक्टेट वाले काय दाखवतील, दे विल बी इलेक्ट्रोफाइल, राईट. ना AlCl3 जर तुम्ही बघितला, AlCl3, Alच्या शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, 3 Cl आलेले आहेत, कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन झाले, 6 इलेक्ट्रॉन झाले. अरे ऑक्टेट कंप्लीट व्हायला तर 8 पाहिजेत. सो AlCl3 ह्याच्यामध्ये Al हे आहे ना, हा पार्ट Alचा हा जो साईट आहे ना, दॅट विल बी. आता एक पॉलीअटॉमिक मॉलिक्यूल, पॉलीअटॉमिक म्हणजे एक पेक्षा अधिक ॲटम्स असतात, त्याला पॉलीअटॉमिक मॉलिक्यूल म्हणायचं. त्या पॉलीअटॉमिक मॉलिक्यूल मध्ये जिथं इलेक्ट्रॉनची कमतरता आहे तो इलेक्ट्रोफिलिक साईट म्हणायचं. हा बघा, हा इलेक्ट्रोफिलिक साईट आहे तुमचं, इट इज अ इलेक्ट्रोफाइल. मग आता BeCl2 बघितला, Be बॉन्ड Cl, दिस Be इज अ इलेक्ट्रोफाइल. का सांगा, इथं बघा, हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे काय, इनकम्प्लीट ऑक्टेट, ओनली 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ह्याचे. आय एम नॉट स्पीकिंग ऑफ दिस, त्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, ह्याचं कंप्लीट आहे. पण हे सेंट्रल ॲटम हॅज इनकम्प्लीट ऑक्टेट, देअरफॉर इट इज अ इलेक्ट्रोफाइल, है ना. न्यूट्रल स्पेसिस मध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट असेल तर ते इलेक्ट्रोफाइल मानावं आपण, बरोबर आहे. येस. तर अजून एक महत्वाची ट्रिक तुम्हाला मी देतो, महत्वाची ट्रिक, जे लुईस ऍसिड्स आहे. लुईस ऍसिड कुणाला म्हणायचं, जे लोन पेअर एक्सेप्ट करतात, लोन पेअर एक्सेप्ट करणाऱ्या स्पेशीजना लुईस ऍसिड म्हणायचं. हे आपण बघतोय केमिकल किंवा आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये बेसचे वेगवेगळे डेफिनेशन्स देतो, ऍसिड किंवा बेसचे. अरेहॅनस ऍसिड बेस, लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस, लुईस ऍसिड बेस, असं. तसं लुईसचे सर्व ऍसिड, लेविस और लुईस ऍसिड्स आर इलेक्ट्रोफाइल्स बिकॉज लोन पेअर एक्सेप्ट करणारे लुईस ऍसिड्स. आर यू गेटिंग दिस? व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट वन, रिएजंट मध्ये सर दुसरा एक भाग आहे, तो आहे न्यूक्लियोफाइल्स और न्यूक्लियोफिलिक रिएजंट. न्यूक्लियोफाइल्स और न्यूक्लियोफिलिक रिएजंट. सो which species we call it as nucleophiles or nucleophilic reagents? Let us see here. इलेक्ट्रॉन रिच आहेत ते, कारण न्यूक्लियस लव्हिंग आहेत म्हटल्यावर न्यूक्लियस इज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह लव्हिंग आहेत म्हटल्यावर काय, दे आर
They are electron rich. The electron rich species which attacks electron deficient centers. Electron deficient centers. They are electron seeking नाही. They are electron hating वगैरे लिहायचं नाही. Lovingच्या opposite hating नाही. They are nucleus seeking. They are nucleus seeking or nucleus loving. They are nucleus seeking or nucleus loving species. They are nucleus seeking or nucleus loving species. Okay, here what are the examples of nucleophile? The first example OH minus. हे बघा इलेक्ट्रॉन घेतलाय कोणाकडनं तरी. सो हायड्रॉक्साइड आयन. सो निगेटिव्हली चार्जड जे असतात ते न्यूक्लिओफाइल असतात. OH मायनस दोन इलेक्ट्रॉन Cl मायनस Br minus. This dot are nothing but electrons. Cl minus, Br minus, I minus. है ना. आणि न्यूट्रल स्पेसिस आता बघा H2O मध्ये H2O is a nucleophile. Why? It has here two lone pairs. इथं दोन lone pair आहे. Therefore it is a nucleophile. है ना. Now NH3 बघा NH3. This NH3 lone pair. This lone pair. It is a nucleophile. NH3 is a nucleophile. Lone pair आहे. पण NH3 plus is a electrophile. NH3 plus is a electrophile. Now हे बघा आपण इथला एक H काढूया आणि अल्काइल ग्रुप जोडूया. R bond NH2. We call it as amines. Primary amine. आपण फंक्शनल ग्रुप बघितलाय. Primary amine. So this is a nucleophilic site. Secondary amine. दोन अल्काइल ग्रुप घ्यायचे. R2NH. तरी देखील इथं लोन पेअर असतो. It is a nucleophile. आणि टर्शरी अमाइन घेतलं R3N. It is also a nucleophile. कळालं का? Do you understand? मगाशी जो स्टेटमेंट इलेक्ट्रोफाइल साठी लिहिला तसाच स्टेटमेंट आपण न्यूक्लिओफाइल साठी लिहू शकतो. इलेक्ट्रोफाइल साठी काय लिहिलं आपण स्टेटमेंट? इलेक्ट्रोफाइल साठी काय स्टेटमेंट लिहिलं सांगा बघू. डू यू रिमेंबर? Those are Lewis acids. है ना. इथं Lewis base. So nucleophiles are Lewis bases. Lewis base कोणाला म्हणायचं? The lone pair donor is a Lewis base and lone pair acceptor is a Lewis acid. लक्षात आलं का बघा. सो टुडे मेकॅनिझम मधला थर्ड पार्ट. पहिला पार्ट कुठला आहे? बॉन्ड फिशनचे प्रोडक्ट्स तुम्ही बघितला. कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियन आयन. बरोबर आहे ना. कार्बोकॅटायन्स हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन झालेलं. हेट्रोलायटिक बॉन्ड फिशनचे प्रोडक्ट्स असतात कार्बोकॅटायन, कार्बॅनियन आयन. ते इंटरमिजिएट्स म्हणायचं. एकदा बॉन्ड ब्रेकेज झालं की इंटरमिजिएट तयार होतात. त्या इंटरमिजिएटना कोणीतरी अटॅक करतं. ते अटॅक कोण करणार आहे? तिथं हेट्रोलायसिस झालं ना, हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन झालं ना, तर अटॅक करणारे रिएजंट महत्वाचे दोन. एक इलेक्ट्रोफिलिक रिएजंट और इलेक्ट्रोफाइल्स. दुसरं न्यूक्लियोफिलिक रिएजंट्स और न्यूक्लियोफाइल्स. So today we discussed what are electrophiles, what are nucleophiles. आता पुढे आपण ज्यावेळी ऑर्गॅनिक रिॲक्शन ऍक्च्युली सुरू होतो त्यावेळी निरनिराळे तऱ्हेचे वेगवेगळे काय परिणाम तिथे दिसत असतात. परिणाम मीन्स इफेक्ट्स. सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड लास्ट पार्ट ऑफ GOC इफेक्ट्स. खूप असं प्रस्थापित जे टीचर्स आहेत ऑर्गॅनिकचे ऑल ओव्हर इंडिया, कोठामध्ये, नारायणा ग्रुपमध्ये किंवा ऑल ओव्हर इंडिया, ते काय म्हणतात माहिती आहे? इफेक्ट्स करवाया
तो ऑर्गेनिक करवाया. इफेक्ट्स आर वेरी इंपॉर्टेंट. इंडक्टिव इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, हाइपर conjugation effect. Are you getting? Resonance effect. So those effects we are going to discuss. But before we discuss the effects, electrophiles and nucleophiles मध्ये differentiation तुम्ही लिहायचं आहे. होमवर्क. The differentiation between electrophiles and nucleophiles. त्याचबरोबर ना ह्या इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल ह्या हेडिंग खाली आपल्याकडं स्टेट बोर्डमध्ये एक क्वेश्चन आहे. 14 पॉइंट, आय डोंट रिमेंबर दॅट, 2-3 वगैरे असेल. 14.3 दॅट प्रॉब्लेम यू हॅव टू राईट. सॉल्व प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं NCERT, दॅट CBSE, इन दॅट CBSE 12.1 to 12.3 असे 3 प्रॉब्लेम्स आहेत that you have to do. Those are focused on electrophiles and nucleophiles. बेसिकली मी थोडं पॉइंट्स मध्ये इकडे तिकडे होऊ शकते. 12.23 पण असू शकतो. अरे गेटिंग or no? Therefore you have to take care. All right? Any problems? So 2 homeworks, actually 3 homeworks. First one is distinguish between electrophiles and nucleophiles. Second one, 14.3 from state book, state text, and this is from NCERT CBSE. है ना? ठीक आहे ना? ह्याच्यामध्ये पॉइंट्स मध्ये इकडं तिकडं लगेच मेसेज टाकून ओ नाही ते 12.4 आहे. अंडरस्टूड. यू हॅव टू सी इट प्रॉपरली. ओके, आय एम जस्ट गेसिंग इट. 12.1, 12.3. एनी प्रॉब्लेम्स? Okay, so effects we will see in the next lecture. Now electrophiles, nucleophiles. Here if you take, suppose if you take CH3Cl असं घेतलं तर ऍक्च्युली दिस इज अ न्यूट्रल मॉलिक्युल. ओके, पण हे पोलर आहे. पोलर म्हणजे हा मोर भिकारी आहे. मायनस डेल्टा, हे प्लस डेल्टा. नाउ टेल मी, when bond breaks this will become the न्यूक्लिओफाईल जो Nu मायनस आहे, न्यूक्लिओफाईल कोणीतरी असेल तो इथे अटॅक करणार आणि हा घर सोडून जाणार. सो दिस इज अ इलेक्ट्रोफिलिक साइट. है ना? मग आता अल्डिहाइड किंवा कीटोन दिलं, CH3C डबल बॉन्ड H दिलं, हे मायनस डेल्टा, हे प्लस डेल्टा. हे बघा इथं हे प्लस आहे म्हटलं, इथं कोण अटॅक करणार? न्यूक्लिओफाईल. सो ह्याला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक साइट. ह्याला पण म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक साइट. होय ना? इट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोफिलिक साइट. ह्या उलट हे मात्र रिएजंट आहेत बरं का. ह्या उलट जर समजा CH3 मी असं लिहिलं, CH3Cu म्हणून लिहिलं, Cu समजा CH3Cu, मग हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे. दिस इज अ प्लस, दिस इज प्लस डेल्टा, दिस इज मायनस डेल्टा. नाव दिस विल बिकम एज द न्यूक्लिओफिलिक साइट. ह्या न्यूक्लिओफिलिक साइट वरती कोण अटॅक करणार? इलेक्ट्रोफाईल. न्यूक्लिओफाईल मायनस आहे त्याच्यावर इलेक्ट्रोफाईल, आणि इथे इलेक्ट्रोफाईल प्लस आहे त्याच्यावर न्यूक्लिओफाईल अटॅक करणार. वाइस वर्सा. कळतं का बघा? आर यू गेटिंग और नो? सो दिस इज अ इलेक्ट्रोफिलिक साइट. साइट इज इलेक्ट्रोफिलिक बट अटॅक न्यूक्लिओफाईल. साइट इज न्यूक्लिओफिलिक बट अटॅक इलेक्ट्रोफाईल. मग तुम्ही म्हणाल सर इथं का अटॅक करत नाही? अरे दादा, सबस्ट्रेट मॉलिक्यूल बघायचं. सबस्ट्रेट मॉलिक्यूलच्या तिथं कार्बन पाहिजे. कार्बन ऑर्गॅनिकची दुनिया आहे, ऑर्गॅनिक रिएक्शन्स आहेत. कळालं का? ओके, नाउ विथ दिस कन्सेप्ट यू गो फॉर द 3 होमवर्क्स. पट करून दाखवायचं. बरेच जण होमवर्क डिले करतायत. बी फास्ट. थँक्यू.